ऐका ना, तुम्ही एक गोष्ट कधी नोटीस केली आहे का? आपण उत्तर भारतात गेलो की तिथे जास्त करून राधाकृष्णाचीच मंदिरं दिसतात. राधाकृष्णाचंच नाव जास्त ऐकायला मिळतं. पण आपल्या महाराष्ट्रात बघा ना, इथे विठ्ठलाचं नाव घेतलं की त्याच्यासोबत रखुमाईचं नाव आपोआप येतं. विठ्ठल रखुमाई. आणि मला ना आपल्या महाराष्ट्रातली हीच गोष्ट सगळ्यात जास्त आवडते. कारण आपल्या लोकांनी रुक्मिणीला फक्त देवी म्हणून नाही तर आपल्या घरची लेक मानले. तिचं खरं नाव रुक्मिणी, पण आपण तिला किती प्रेमाने रखुमाई म्हणतो. वारकरी तर तिला माऊली म्हणून हाक मारतात. जरा विचार करा, रखुमाई या शब्दात किती माया आहे, किती आपुलकी आहे, किती आदर आहे. आज अनेक ठिकाणी श्रीकृष्णाचं नाव घेतलं जातं, त्याच्यासोबत राधेचं पण नाव घेतलं जातं, पण रुक्मिणीचं नाव तितकं पुढे येत नाही. पण महाराष्ट्राने तसं कधीच होऊ दिलं नाही. कारण रुक्मिणी म्हणजे आपल्या विदर्भाचीच कन्या, आपल्या महाराष्ट्राचीच लेक. आणि आपल्याकडे ना एक गोष्ट नेहमी बोलतात, अख्खं जग जरी विरोधात गेलं ना तरी माहेरची माणसं आपल्या लेकीची साथ कधीच सोडत नाहीत. बस महाराष्ट्रानेही अगदी तसंच केलंय. आपल्या या लेकीचा मान कायम जपलाय. आजही लाखो वारकरी पंढरपूरला जातात ना, विठुरायाचं दर्शन घेतात, पण त्याच भक्तीने रुक्मिणीच्याही चरणी नतमस्तक होतात. म्हणूनच मला नेहमी वाटतं, रुक्मिणीला रखुमाई बनवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आपल्या महाराष्ट्राने. आणि आज ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशीच आहे. तुम्हाला काय वाटतं, रखुमाईचा जो मान महाराष्ट्राने जपलाय तो संपूर्ण देशातही तितक्याच प्रेमाने जपला जायला हवा का? कमेंट करून नक्की सांगा. बोला विठ्ठल रखुमाई.